या विषयातले तज्ञ? मी म्हणजे कॉम्प्युटर माझं नाव दिलीप पाटील आहे. मी कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये गेली 25 वर्ष कार्यरत आहे आणि मी हँडल डिव्हायसेस म्हणजे अगदी जे अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आहे त्यांच्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. तर माझं काय म्हणणं आहे की हँडल डिव्हायसेस म्हणजे हे जे काय आपले आता मशीन्स आहेत तर हे प्रोग्रॅमेबल डिव्हायसेस आहेत. त्याच्यामध्ये प्रोग्रॅम्स लिहिता येतात आणि त्याच्यामध्ये स्मार्टनेस आहे. तर मी त्यांना म्हणजे पहिली गोष्ट काय की इलेक्शन ज्यावेळी करतात तर व्हीव्हीपॅट काउंट होणं आणि मशीनवरचा काउंट हा मॅच होणं गरजेचं आहे आणि ती ट्रान्सपरन्सी जर आली तरच सगळ्या म्हणजे कुठल्याही कॉमन पर्सनला विश्वास बसू शकतो की हे. आता महत्त्वाची गोष्ट काय म्हणजे टेक्निकल गोष्टीवर की जसं आता मी व्हीव्हीपॅटवरचं एखादा कॅन्डिडेटचं बटन प्रेस केलं तर त्याच कॅन्डिडेटला ते वोट गेलं आहे किंवा नाही हे तुम्ही सांगू शकत नाही. ते वोट कुठल्याही दुसऱ्या कॅन्डिडेटलासुद्धा ट्रान्सफर केलं जाऊ शकतं प्रोग्रॅम थ्रू. दुसरं काय आहे त्याच्यामध्ये की ते म्हणतात की आम्ही वन टाईम त्याचं बर्निंग करतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये काही इंटरफिअरन्स करत नाही. पण ते सगळे ताब्यात असतात गव्हर्मेंट बॉडीच्याच म्हणजे ECI आणि बेल ह्या 2 कंपन्या आहेत ज्या गव्हर्मेंट ओन कंपन्या आहेत आणि त्यांच्या थ्रूच ते केलं जातं. तर ते जर कॉम्प्रोमाइज झालेले असतील तर त्याच्या थ्रू तुम्ही प्री प्रोग्राम त्याच्यामध्ये जे काय टाकलेलं असाल चिप्समध्ये प्री प्रोग्राम जे केलेलं असाल डेट बेस्ड म्हणजे ह्या तारखेला अमुक ह्या वेळेला अमुक ह्या पद्धतीनं ह्याचं फंक्शनॅलिटी होऊन देत. बेसिक कुठं प्रॉब्लेम आहे की झालेलं वोट काउंट तेवढाच नंबर लोकांना माहीत आहे पण कुठल्या कॅन्डिडेटला किती हे काय कोणाला जोपर्यंत रिझल्ट आउट होत नाही तोपर्यंत माहीत नाही. आणि त्या प्रोसेसमध्ये मी त्यांना विचारलं की तुम्ही ह्याचं फॉरेन्सिक ऑडिट किंवा इलेक्ट्रॉनिक म्हणजे तुमचा जो मेमरी मॅप आहे त्या मेमरी मॅपचं लॉग वगैरे तुम्ही जनरेट करून ते व्हेरीफाय करताय का. तर तसं केलं जात नाही. बेसिकली काय आहे की मी ज्यावेळी बटन प्रेस करतो व्हीव्हीपॅट स्लिप प्रिंट होते तिथपर्यंत ते पारदर्शक वाटतं आपल्याला की ती प्रिंट झाली पण तेच मत त्याच कॅन्डिडेटला गेलं आहे हे कुणीही सांगू शकत नाही जोपर्यंत मेमरी लॉग्स त्याचे जनरेट करत नाही आणि ते मेमरी लॉग्स त्या व्हीव्हीपॅटबरोबर मॅच करत नाहीत. म्हणजे आपण जर मत टाकलेलं असेल आणि जर आपल्याला चिठ्ठीमध्ये जरी दिसत असेल मला हवे असलेल्या उमेदवार असते पडले प्रत्यक्षात मात्र तसं नसू शकेल असं हो असं होऊ शकतं कारण त्याची शक्यता काय की मेमरी लॉग्स जे जनरेट होतात त्याचं पण टेस्टिंग होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचं तुम्ही ऑडिट वगैरे करताय का म्हणून त्यांना विचारलं तर त्या पद्धतीचं त्यांच्याकडे कुठलाही ऑडिट डेटा नाही किंवा ते ऑडिट केलं जात नाही. ॲक्च्युली फॉरेन्सिक ऑडिट हे निवडणूक म्हणजे सुरू व्हायच्या अगोदर आणि ज्यावेळी तुमचे ॲक्च्युली सिम्बॉल्स लोड करताय त्याच्यानंतर हे करणं गरजेचं आहे. कारण त्या प्रोग्राम आणि त्यांना आम्ही हे पण विचारलं की तुम्ही तुमचा प्रोग्राम आहे ना हा आम्हाला तुम्ही दाखवा कारण त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय असलंच नाही पाहिजे. तो सिम्पल काउंटर्स असले पाहिजेत म्हणजे ABCD मी जर Aला 2 वेळा प्रेस केलं तर तो सिम्पल 1+1+ असं होत गेलं पाहिजे. प्रत्यक्षात तो तसाच प्रोग्राम आहे का नाही किंवा त्या डेटाला यूज केलं जातं का हे बघणं गरजेचं आहे प्रोग्रामवरून आणि तो प्रोग्राम त्यांनी तो डिस्प्ले करायला पाहिजे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.